नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि हस्त या मालिकेतील आज हा 25वा भाग. मागच्या भागात आपण बोर्डातल्या काही ताणतणाव निर्माण झालेल्या गोष्टीबद्दल पाहिलं, तर आज आपण पुढचा भाग पाहू. देशातील एकूणच बँकिंग प्रणालीचा सर्वंकष आढावा घेऊन जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या शिफारशी सुचवण्यासाठी सरकारने त्या दरम्यान नरसिंहन समिती नियुक्ती केली होती. आजही अनेक वेळा बँकिंग विषयक लेखा चर्चेत ज्या नरसिंहन कमिटी रिपोर्टचा उल्लेख केला जातो तीच ही समिती होय. समितीने सविस्तर अभ्यास करून अनेक लोकांच्या मुलाखती घेऊन आपला रिपोर्ट सादर केला होता. त्यानुसार त्यांनी काही निष्कर्षही काढले आणि उपाययोजनाही सुचवल्या होत्या. तो अहवाल अतिशय मूलगामी आहे आणि त्या शिफारशी विस्तृत आहेत. या मालिकेचा एकूण आवाका लक्षात घेता त्याचा सविस्तर उहापोह करण्याचा ज्यात शक्य नाही, त्यामुळे यातील महत्त्वाचा भाग थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. 1. भावी काळात संचयाचे व अर्थपुरवठ्याचे प्रमाण खूप वाढणार आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी नवीन कौशल्ये, व्यवस्थापनाचे नवे आयाम, व्यावसायिकता आणि त्वरित निर्णय घेणारी आधुनिक व्यवस्थापन यंत्रणा आवश्यक आहे. 2. देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी आणि जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामना करण्यासाठी दर्जेदार सेवा, स्थैर्य, उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता असलेली बँकिंग प्रणाली आवश्यक आहे. 3. भावी काळात परदेशातून गुंतवणुकीचा ओघ वाढणार असल्यामुळे त्याला अडथळा होणार नाही, पण त्यावर योग्य ते नियंत्रण येईल अशा व्यवस्थेची आवश्यकता आहे. 4. देशातील बँकिंग प्रणालीमध्ये बदल होऊन त्यात 4 प्रकारच्या 4 स्तरावरील बँका असाव्यात. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करू शकतील अशा स्टेट बँकेसह 3 ते 4 बलाढ्य बँका. 8 ते 10 राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व विस्तृत ब्रँचचे जाळे असणाऱ्या बँका. विशिष्ट विभागापुरत्या कार्यरत राहणाऱ्या स्थानिक बँका. आणि ग्रामीण भागात मुख्यत्वे शेती व तत्संबंधी अर्थपुरवठा करणाऱ्या ग्रामीण बँका. 5. या दृष्टीने बँकांच्या सामलीकरण व विलीनीकरणास चालना द्यावी, म्हणजे मर्जर आणि ॲमलगमेशन. 6. भावी काळात आणखी बँकांचे राष्ट्रीयकरण होणार नाही याची ग्वाही देण्यात यावी, म्हणजे आणखीन पुढे नॅशनलायझेशन होणार नाही. 7. बँकांना आपल्या अंतर्गत व्यवहारात त्यांच्या आकारमानाप्रमाणे स्वायत्तता देण्यात यावी. 8. त्याचप्रमाणे ठेवीवरील व कर्जावरील व्याजाचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य बँकांना देण्यात यावे. 9. बँकेतील नोकर भरती, चेअरमनच्या नियुक्त्या आणि संचालक मंडळाचे गठन यासंबंधी मार्गदर्शक योजना आखण्यात यावी. या अहवालाच्या शिफारशीवर विचार करून बँकिंग कायद्यामध्ये काही महत्त्वपूर्ण दुरुस्त्या केल्या गेल्या. त्यानुसार बँकांचे प्रकाशित होणारे ताळेबंद जास्त पारदर्शक करण्यात आले. तसेच बँकांच्या गुंतवणुकी, थकीत कर्जे वगैरे संबंधी माहिती देणे बंधन करण्यात आले. त्यामुळे प्रथमच NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ही संज्ञा गंभीरपणे प्रचारात आली. ज्या कर्जावरील व्याज विहित मुदतीत जमा होत नाही अशा कर्जाला NPA म्हणायचे आणि ते व्याज उत्पन्न म्हणून धरावायचे नाही अशीही तरतूद आली. या सर्वांचा सर्वच भारतीय बँकांवर दूरगामी परिणाम होणार होता आणि युनायटेड वेस्टर्न बँक ही त्याला अपवाद नव्हती. या सर्वांचा आढावा PN जोशी यांनी संचालक मंडळापुढे मांडला. यामध्ये बँकेला काही बाबतीत अडचणी असल्या तरी सक्षमता आणली तर भावी काळात प्रचंड वेगाने प्रगती करण्याची शक्यताही त्यातच दडलेली होती. त्यासाठी विविध पातळीवर चर्चा करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणूनही सक्षमता येण्यासाठी बँकेचे भाग भांडवल वाढवणे गरजेचे होते असे ठरले. संचालक मंडळाने त्यासाठी 6 कोटी रुपयांच्या शेअर्सचा राईट इश्यू काढण्याचे ठरवले. त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि 31 मार्च 93 अखेर बँकेचे भागभांडवल 9 कोटी रुपयावर गेले. 1992-93 या वर्षात 6 नवीन शाखा उघडून त्यांची संख्या 190 वर पोहोचली. एकूण ठेवी 825 कोटी तर ॲडव्हान्सेस 441 कोटी एवढे झाले आणि रिझर्व्ह सुमारे 22 कोटी, म्हणजे भांडवलाच्या जवळजवळ 2.5 पट एवढे झाले. भावी काळात प्रगतीची रूपरेखा निश्चित करण्यासाठी चेअरमन व संचालकांचा विचारविनिमय, विविध पातळीवर चर्चा, अन्य बँकांचा तौलनिक अभ्यास हे चालूच होते. त्याला आणखी योग्य दिशा मिळावी म्हणून स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक यांचे माजी चेअरमन अनुक्रमे गोईपुरिया, डॉक्टर आर श्रीनिवासन आणि बाना परांजपे या तज्ज्ञांना खास निमंत्रित करण्यात आले. त्यांनी संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना
बँकेच्या स्थैर्यासह वृद्धीसाठी अनेक सूचना केल्या. त्या सूचनांचा सारांश खालीलप्रमाणे: 1. मॅनपॉवर प्लॅनिंग करून जलद उलाढालीसाठी व उत्तम वाढीसाठी अल्पमुदतीची कर्जे, बिल डिस्काउंटिंग आणि विदेश विनिमय व्यवहारात प्राधान्य द्यावे. 2. इन्व्हेस्टमेंटचे धोरण ठरवताना उंच दराच्या गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे आणि शहरी भागातील शाखांतून गुंतवणूक सल्ला केंद्रे सुरू करावी. 3. छोटे व मध्यम आकाराचे उद्योजक आणि मध्यमवर्गीय हे लक्ष धरून व्यवसाय वृद्धी करावी. 4. कन्सॉर्शियममध्ये सहभागी होऊन मोठ्या उद्योजकांशी संपर्क वाढवा. कन्सॉर्शियम म्हणजे जेव्हा 2, 3, 4 बँका एकत्र येऊन एखाद्या मोठ्या उद्योग समूहाला जेव्हा मोठं कर्ज पाहिजे असतं तेव्हा अशा त्या बँका एकत्र येऊन देतात. समजा एखाद्या उद्योग समूहाला 100 कोटी रुपयाचं कर्ज पाहिजे तर 4 बँका एकूण 10%, 20%, 30% किंवा 40% अशी एकमेकात वाटणी करून घेतात आणि एकत्र विचारविनिमय करून ते कर्ज त्यांना त्या उद्योगाला दिलं जातं. 5. सिकॉम वगैरे अर्थसंस्थांशी जॉईंट व्हेंचरची शक्यता पडताळून पाहावी. आणि 6. भावी आव्हानांना तोंड देण्यासाठी स्टाफला उत्तम प्रशिक्षण द्यावे व त्याचबरोबर त्वरेने व मोठ्या प्रमाणात संगणकीकरणावर म्हणजे कॉम्प्युटरायझेशनवर भर द्यावा. त्या सर्वांनी बँकेच्या स्थितीचा, गतीचा आणि व्यवस्थापनाचा लेखाजोखा आधीच घेतला होता. त्यातून त्यांनी निष्ठावान स्टाफ आणि खातेदार यांच्याबद्दल आपल्या भाषणात खास गौरव केला होता. सर्वांच्याच मते भावी काळात जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही बँक बलाढ्य बँक बनण्यास पूर्णपणे सक्षम होती. त्यासाठी गरज नियोजनबद्ध कृतिशीलतेची होती. या तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाने सर्वजण प्रभावित झाले आणि त्यांनी दाखवलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी 1993 ते 1996 या 3 वर्षांचा निश्चित असा विकास आराखडा तयार करण्यात आला. त्याची स्थूलमानाने मांडणी अशी होती: बँकांचा शाखा विस्तार वाढवून त्या 3 वर्षात 200 पर्यंत नेणे. एकूण डिपॉझिट्स 94 अखेर 1000 कोटी, 95 अखेर 1250 कोटी आणि 96 अखेर 1500 कोटी करावीत. 3. SLR आणि CRR कमी झाले असल्यामुळे ॲडव्हान्सेस वाढवून ते 94 अखेर 500 कोटी, 95 अखेर 700 कोटी आणि 96 अखेर 900 कोटीपर्यंत न्यावेत. 4. या सर्व कालावधीत स्टाफची कार्यक्षमता वाढवणे. त्यामुळे 3 वर्षात त्यांची संख्या वाढ 200च्या मर्यादेत ठेवून 1996 अखेर एकूण संख्या 3500 पर्यंतच ठेवणे. 5. स्वनिधीचे प्रमाण 4% वरून ते 8% नेणे. 6. इन्स्पेक्शन डिपार्टमेंट सक्षम करून थकीत कर्जांचे प्रमाण कमी करणे. 7. सुयोग्य गुंतवणूक धोरण आखून सुरक्षित गुंतवणूक ठेवूनही जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे. 8. कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे कौशल्य व कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, सेमिनार्स या सर्व मार्गांनी प्रयत्न करणे. आणि 9. हे सर्व करताना खातेदारांना उत्तम सेवा देऊन आपुलकीनं वागणारी माणसं हे ब्रीद सार्थ करणे. या दृष्टीने प्रत्यक्ष पावले टाकण्याचा प्रारंभ झाला. त्या पावलांचाच महत्त्वाचा भाग म्हणून बँकेचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर नोंदवावेत असा विचारप्रवाह जोर धरू लागला. त्याची पूर्वतयारी म्हणून 50 रुपयाच्या समभागांचे 10 रुपयाच्या 5 समभागात विभाजन करण्याचा निर्णय घेऊन 1992-93 वर्षात ताळेबंद मंजूर करताना त्यास भागधारकांची मान्यताही घेतली जाऊन तो अंमलात आला. त्याच सभेत नवीन हक्कभाग विक्रीस काढण्याची चर्चा आली. ती होताना त्यावर अधिमूल्य म्हणजे प्रीमियम घ्यावे असाही विचार करण्यात येऊन त्यावरही शिक्कामोर्तब झाले. बँकेचे शेअर्स आजपर्यंत दर्शनी किमतीलाच दिले होते. म्हणजे काय? अधिमूल्य म्हणजे प्रीमियम हा संकल्पना थोडक्यात सांगतो. बँकेचा 50 रुपये शेअर 50 रुपयालाच दिला जात होता. त्याकरता जादा प्रीमियम आकारला जात नव्हता. मात्र प्रीमियम घेऊन जर एखाद्या कंपनीची स्थिती उत्तम असेल तर ते 50 रुपयाचा शेअर्स त्याला 50 रुपये, 100 रुपये इतका प्रीमियम घेऊन सुद्धा देऊ शकतात. सध्या म्हणजे आता 2021 साली आपण बघितलं असेल की अनेक कंपन्यांचा 1 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा शेअर्स, 1 रुपया शेअर्स कदाचित 500 रुपयाला किंवा 10 रुपया शेअर्स 1500-1600 रुपयापर्यंत म्हणजे 10 रुपयाचा शेअर्स आणि 1490 रुपये प्रीमियम असाही नोंदला जातो आणि त्याला गुंतवणूक करणारेही भेटतात. बँकेचे शेअर्स आजपर्यंत दर्शनी किमतीत दिले होते. त्यावर अधिमूल्य घेण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यानुसार 3 कोटी रुपयांचा शेअर्सचा राईट इश्यू काढण्यात आला व त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. शेअर्सचे 3 कोटी रुपये व शेअर अधिमूल्याचे 3 कोटी जमा होऊन भाग भांडवल 12 कोटीवर पोचले. या अधिमूल्यामुळे शेअर प्रीमियमची जी रक्कम असते ती रिझर्व्हमध्ये जमा होती.
तेव्हा या आत्ताच्या प्रीमियममुळे रिझर्व्हमध्ये 3 कोटीची भर पडली. या सगळ्यामुळे चेअरमन व संचालक मंडळ आपल्या कामगिरीवर अतिशय खुश होते. त्यांनी भावी भांडवल उभे करण्याच्या दृष्टीने स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. म्हणजे आत्तापर्यंत युनायटेड स्टेट बँकेचे शेअर स्टॉक एक्सचेंजवर नोंदले गेलेले नव्हते. त्यामुळे कुठलाही शेअर ट्रान्सफर करताना ते शेअर ट्रान्सफर नाकारण्याचा अधिकार बोर्डाला होता. आणि त्यामुळं एकाच व्यक्तीने जास्त शेअर्स घ्यायचे, ताबा मिळवायचा एखाद्या ग्रुपने हे शक्य नव्हतं. 25 मार्च 1994मध्ये म्हणजे 25 मार्च 1994ला पुणे स्टॉक एक्सचेंजवर तर मे 1994ला मुंबई स्टॉक एक्सचेंजवर बँकेचे शेअर्स नोंदणीत होऊन त्यांचे खुल्या बाजारात ट्रेडिंग सुरू झाले सुद्धा. 1993-94चे रिझल्टची उत्तम होते. ठेवींनी 1,000 कोटी पूर्ण करून ते 1,104 कोटी, तर ॲडव्हान्सेस 532 कोटी होऊन निव्वळ नफा सुमारे 4 कोटीवर पोहोचून 20% डिव्हिडंड दिले गेले होते. बँकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात ते सर्वोच्च डिव्हिडंड होते. या सगळ्या कोटीच्या कोटी उड्डाणांनी सर्वच व्यवस्थापन अतिशय उत्साही मनस्थिती होते. आता हा अश्वमेधाचाच वारू असावा हा अश्वमेधाचा वारू असाच विजयी वाटचाल करीत राहणार याविषयी त्यांच्या कोणाच्याही मनात काही शंका तिळमात्र नव्हती. ज्याला इंग्रजीमध्ये रायझिंग ऑन हाय टाईड म्हणतात, म्हणजे तसे ते उंच लाटेवर स्वार होते. अशा परिस्थितीत संभाव्य अडचणीचा विचारही माणसाच्या मनात येत नाही आणि ती शंकाही त्याला येत नाही. अगदी अशीच परिस्थिती तेव्हा बँकेच्या व्यवस्थापनाची होती. बँकेचे शेअर स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा आणि त्याच्या भावी काळात होणाऱ्या संभाव्य परिणामाचा, त्यातील चांगले आणि धोकादायक दोन्हीचाही सखोल व सारासा विचार करून वेळ घेणे मला आवश्यक वाटते. खरे तर असा विचार निर्णय घेण्यापूर्वीच आवश्यक असते. संचालकांनी तो तेव्हा केला असेल का नाही हे समजण्यास मला तरी मार्ग नाही. पण ज्या तातडीने मान्य कोणाशी फारशी चर्चा न करता तो झाला, यावरून गांभीर्याने त्याकडे पाहिले गेले नसावे अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. हाय टाईडवर मग अशी जे म्हणलं ना, रायझिंग ऑन द हाय टाईड, तशी ती परिस्थिती असावी असं मला वाटतं. अर्थात त्याबद्दल मतभेद असू शकतात. बँकेच्या स्थापनेपासून हा विषय अंगणीला चर्चेला जाऊनही जाणीवपूर्वक ही नोंदणी न करण्याचा निर्णय सातत्याने घेतला गेला होता. स्थापनेपासून बँकेचा कोणी प्रमोटर अगर ग्रुप ऑफ प्रमोटर्स नव्हते. बहुतेक सर्व कंपन्यांमध्ये असा ग्रुप असतो व त्याच्या ताब्यात 25-30% शेअर्स असतात. त्या आधारावरच ते कंपनीवर आपलं नियंत्रण ठेवत असतात. बँकेच्या संस्थापकापासून ही बँक जनसामान्यांची राहावी हाच विचार होता. त्यामुळे कोणत्यावेळी संचालक मंडळाचे एकत्रित शेअर होल्डिंग 1-2% एवढेच अत्यल्प होते. मात्र उत्तम व निस्वार्थी कारभारामुळे त्यांना निवडणुकीचा बागुलबुवा कधीच वाटत नसे. त्यांचे निर्णय बहुसंख्य शेअरहोल्डर्सना हितावहच वाटल्याने ते मान्य होत. एखाद्या उद्योग समूहाने एक गठ्ठा शेअर्स ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ट्रान्सफरला नकार देता येत असे. अशी वेळ कधी आली नाही, पण आली असती तर तो उपाय होता. तसे शेअर्स घेण्याचा प्रयत्न प्रारंभीच्या काळात एकदा झाला होता, पण तो मुळातच अयशस्वी कसा ठरला याचा उल्लेख मागे येऊन गेलाच आहे. मात्र जर शेअर्स एक्सचेंजवर नोंदीत असते तर हा नकार अधिकार वापरता येत नाही. त्यामुळे पूर्वी ही नोंदणी विचारपूर्वकच केली गेली नव्हती, म्हणजे नोंदणी टाळलेली होती. 1994 साली भाग भांडवल मोठ्या प्रमाणावर वाढवून 200 कोटीपर्यंत न्यावायचे असल्याने छोटे राईट इश्यू करून ते कसे पूर्ण होणार. त्यामुळे नोंदणी करून इश्यू काढण्याशिवाय पर्यायच नाही असा विचार केला गेला असेल. पण मग तत्पूर्वी या धोक्याचा विचार करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात त्यावेळी संचालकांचे एकूण होल्डिंग 1-2-2.25% होते. ते पुरेसे वाढवायचे किंवा निस्वार्थी व्यक्ती, संस्था, कंपन्या, ज्या बँकेबद्दल ज्यांना हित वाटते, आपुलकी आहे, यांना सहभागी करून एकत्रित होल्डिंग तरी 20-25% करता आले असते. त्यासाठी प्रयत्न करावा लागला असता. संचालकांपैकी 1-2 आपल्या जागा खाली करून अशांच्यापैकी संचालक घ्यावे लागले असते. पण ते दीर्घ पल्ल्याच्या दृष्टीने बँकेला हितावहच होते असे मला वाटते. ती सावधगिरी बाळगता आली असती. माजी चेअरमन, संचालक, महत्त्वाचे भागधारक, हितचिंतक यांच्याशी मोकळेपणाने चर्चा केली असती तर आणखी काही मार्ग सुचू शकले असते. त्या चर्चेच्या सूचना स्वीकाराव्यात की नाही हा निर्विवाद अधिकार विद्यमान संचालकांचाच होता ना. पण बहुधा जितमयाच्या उत्साहात निर्णय घेतला गेला असावा असं मला वाटतं. आता त्यातही मतभेद शक्य आहेत सहज. त्यातूनच पुढे या निर्णयामुळे पुढे सिकॉम, वखारिया ग्रुप यांच्यावर संघर्ष सुरू झाला व त्याचे अंतिम पर्यवसान बँकेच्या हस्तांतरित झाले.
त्यामुळे याच उत्साहाचे पुढचे पाऊल म्हणून 1995 लवकरच मेगा राईट इश्यू काढणार असे आधीच जाहीर करण्यात आले. मार्केटमध्ये एकदा बँकेचे शेअर्स खरेदी विक्री होऊ लागल्यावर या भावी अपेक्षेने त्या सटोडियांचे व्यवहार सुरू झाले. पर्यायाने 20-21 भावाचा शेअर 70-75 पर्यंत गेला. या वाढीमुळे होणाऱ्या झटपट नफ्याची भूळ अनेक जुन्या शेअरहोल्डर्सना, बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही पडली आणि त्यांनी भराभर आपले शेअर्स विकायला सुरुवात केली. त्या नफेखोरीची लागण इतक्या त्वरेने सर्वत्र झाली की सातारा परिसरातील लोकांचं पूर्वी असणारं 20% होल्डिंग जवळजवळ 10% खाली आले. हे सुचिन्ह नसून भावी काळातील अपकर्षाची नांदी होती. 1994 बँकेने प्रथमच बेस्ट रिजन ट्रॉफी सुरू केली व 1995च्या दुसऱ्याच वर्षी तो मान सातारा रिजनला मिळाला. तो प्रधान समारंभ सातारा येथेच होता. त्यावेळेला मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावून माझ्या हस्ते दिली गेली. त्यावेळी बोलताना मी परखडपणे असं म्हटलो होतो की ही बँक साताऱ्यात स्थापन झालेली जनसामान्यांची बँक आहे. महाराष्ट्रभर ते छोटे छोटे भागधारक आहेत व त्यांच्यासारख्याच इतरांना ही बँक अर्थसहाय्य करीत आहे. थोड्या नफ्याच्या मोहाने तुम्ही आपले शेअर्स विकत आहात हे चूक आहे. त्या शेअर्सकडे खरेदी विक्रीची वस्तू म्हणून न पाहता आपला भावनिक सहभाग म्हणून बघा आणि कोणत्याही परिस्थितीत ते विकू नका. तो तुमचा त्याग चांगल्या उद्दिष्टासाठीच ठरेल. अन्यथा उद्या तुम्ही शेअर्स विकाल आणि ही बँक एखाद्या बड्या भांडवलदाराच्या घशात जाईल. मग तुम्ही फक्त सातारची बँक म्हणत बसाल पण बँकेत सातारा असणार नाही. माझ्या त्या विचाराचे श्रोत्यांनी तेव्हा स्वागत केले. बँकेचे चेअरमन PN जोशी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी त्या विचारांना पाठिंबा दिला पण प्रत्यक्षात तोपर्यंत बऱ्याच जणांनी शेअर्स विकले सुद्धा होते. भावी भाववाढीचा फायदा घेण्यास संचालक सुद्धा मागे नव्हते हे खरे दुर्दैव. काही दिवसात बँकेच्या शेअरचा भाव 120 रुपयापर्यंत पोहोचला. ही भाववाढ कृत्रिम व मॅनेज होती व त्यात काही संचालक बँक अधिकाऱ्यांचाही सहभाग होता अशी तेव्हा बोलवा होती. खरं खोटं माहीत नाही. असे इन्सायडर ट्रेडिंग हा अमेरिकेत गुन्हा समजला जातो. भारतातील तत्संबंधी कायद्यावर तर मी अनभिज्ञ आहे. बँकेच्या अधिकृत ऑफर डॉक्युमेंटमध्ये त्याच्या विक्रीचा मोघम उल्लेख मात्र आहे. त्याचाही फायदा काही संचालकांनी घेतला. असे सुमारे 1.5 कोटी रुपयाचे इन्सायडर ट्रेडिंग झाले असावे असाही अंदाज काहीजण व्यक्त करतात. याचे इन्व्हेस्टिगेशन कोणी केलेलं नाही त्यामुळे त्यात कितपत सत्यांश आहे हे सांगणे अवघड आहे. मात्र अखेर जेव्हा प्रत्यक्ष राईट इश्यू आला तो 18 कोटी रुपयांचे प्रत्येकी राईट 10 रुपयाचे शेअर्स वर त्यावर 30 रुपये अधिमूल्याप्रमाणे आणखी 54 कोटी शेअर प्रीमियमचे असे एकूण 72 कोटी रुपये जमावर होते. त्यामध्ये रिनन्सिएंटचा अधिकार ठेवण्यात आला नव्हता. बहुधा जो विचार आधी करायला हवा होता तो शेवटी बोर्डाने करून एवढी तरी काळजी घेतली होती की ते रिनन्सिएट करायचा अधिकार ठेवला नव्हता. म्हणजे मला ज्याचे राईट्स मिळेल समजा तर ते मी दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करू शकत नव्हतो. बँकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा राईट इश्यू होता. यापूर्वी मोठ्यात मोठा इश्यू 6 कोटी भांडवलाचा होता. आज आपण इथेच थांबूया. थोडा हा भाग लांबला. पुढचा जो इतिहास आहे तो या राईट इश्यूचा आणि त्यातून निर्माण झालेले परिणाम हा इतिहास पुढे पाहू.